वेलकम टू द क्लास. आपण काय करूया ह्या सेशन मध्ये टोटली 10वी सेमीचा सर्कल टॉपिक म्हणजे ज्योमेट्रीचा एक फार महत्त्वाची टॉपिक असणार आहे सर्कल. मग ह्या अगोदर बघा 3.1 3.2 3.3 चं सगळे आपण ऑनलाइन क्लासेस आपण कव्हर केलेले आहेत. प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात इंटरॅक्शन्स करायला थोडं आपल्याला हे मिळेल परमिशन असते. थोडक्यात कसं तुम्ही क्वेश्चन वगैरे विचारू शकता परंतु अप टू द मार्क ते होत नाही. मग नेटवर्क तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथं नेटवर्क वगैरे पूर्णपणे हायर साईड असायला पाहिजे. मग त्या कारणामुळे आम्ही काय करतो 2-3 एक्सरसाइजचा एक कंबाईन्ड व्हिडिओ करून YouTubeला आम्ही अपलोड करतो आणि तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे तुम्हाला कधीही बघता येईल. आता समजा सकाळी 6ला क्लास घ्या किंवा संध्याकाळी 6 या बऱ्याच अडचण असतो. बऱ्याच मुलांचे टाइम टेबल किंवा जे काही मोबाईल अवेलेबिलिटी आहे त्याचं भरपूर अडचण असणार आहे, नेटवर्क नसतो. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम वरती ओव्हरकम कसं करता येईल की आपण सरळ आपण काय करूया सगळ्या एक्सरसाइज 3.3 पर्यंत ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि ह्याच्यात काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली ग्रुपला टाकत जावा. मग सायमल्टेनियसली आपण काय करूया 1-2-3 आपण ऑनलाइन क्लासेस थ्रू किंवा Google Meet थ्रू आपण कंडक्ट करूया आणि त्याच्यात इंटरॅक्शन करायला आपल्याला हे मिळेल परंतु थोडा व्यवस्थित होत नाही. मग आपण ह्या माध्यमातून जास्तीत जास्त कव्हर करायचं बघू. हे बघा 3.1 चा चालू होतं हे बघा 3.1 चा. आता ह्या एक्सरसाइज चालू करण्या अगोदर काही एक्झाम काही थिअरम्स आपल्याला बघावे लागेल. बघा एक थिअरम आहे. थिअरम काय बघा हे सर्कल आणि ह्या सर्कलला आपल्याला इनफायनाइट टँजंट्स ड्रॉ करता येईल आणि ते सुद्धा वेगवेगळे पॉइंट्स वरती. मग आता पर्टिक्युलरली एक पॉइंट्स पण आपल्याला किती टँजंट्स ड्रॉ करता येईल फक्त एक. मग आता हे रेडियस झाला O A आणि हे लाईन L. मी काय म्हणतो it is possible to draw infinite number of tangents for a given circle at different points. आता सर्कल कसं बनवता येईल आपल्याला it is a collection of different infinite number of points. मग आता एक टँजंट एक पॉइंट मध्ये आपल्याला फक्त only it is possible to pass only one tangent for the given points. मग आता ह्या रेडियस आणि टँजंटच्या जे काही रिलेशन आहे ते आपल्याला स्टडी करायचं. बघा हे 90 डिग्री असतं. त्याची स्टेटमेंट कसं देता येईल बघा. याचं स्टेटमेंट द टँजंट drawn at any point on the circle is perpendicular to radius at short मध्ये at point of contact. आता हे पॉइंट महत्त्वाचे बघा. हे प्लेस त्याचे काय वर्ड्स आहेत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. कारण हे सर्कल हे टँजंट आणि हे रेडियस मधला अँगल 90 डिग्री होत नाही. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असायला पाहिजे सेम. तिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट
म्हणजे कसं कॉन्व्हर्स, सांगण्याची मेथड वेगळा असणार परंतु त्याची अर्थ एकसारखे असतो, त्याला आपण कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणतो. हे लाईन कन्सिडर करा. आपण असं कन्सिडर करूया की हे लाईन टँजंट नाही आणि ह्या सर्कलला ह्या रेडियस आणि ह्या दोन्ही मधला अँगल 90 डिग्री आहे. काय दिले आपल्याला? 90 डिग्री आहे. 90 डिग्री कशात? एक लाईन आणि एक रेडियसच्या दरम्यानला कोण किती? 90 डिग्री. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला त्या लाईनला काय म्हणता येईल? इन दॅट केस that line is what? Tangent. That line is tangent. हे 90 डिग्री असेल तर हे टँजंट असतो, हे टँजंट असेल तर हे 90 डिग्री असतो. मग ह्या थेरमचं कसं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना ह्याची वापर करायचं असतो. जिथं जिथं 90 डिग्री होते तिथं पायथागोरस वगैरे वापरून आपल्याला दोन साइड वरनं तिसऱ्या साइड आपल्याला काढता येईल. मग आता सेकंड थेरम बघा. सेकंड थेरम आहे हे सर्कल. मी काय करतो? एक पॉइंट घेतो. I'll take point A outside the circle. Now I will draw two tangents for this circle. म्हणजे मी काय हे tangent कन्सिडर करा. हे tangent कन्सिडर करा. हे पॉइंट B, हे पॉइंट C and हे पॉइंट सेंटर O. Point A is any point which lying outside the circle. म्हणजे सर्कलच्या बाहेर एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटला रेफरन्स घेऊन we have to draw two tangents for the given circle. ते पॉइंटला रेफरन्स घेऊन आपल्याला दिलेल्या सर्कलला दोन टँजंट ड्रॉ करायचे. हे बघा AC and AB are what? Two tangents. AC आणि AB दोन्ही कसं आहे? दोन्ही एक वेगवेगळे टँजंट आहे आणि दोन्हीचं ओरिजिन कुठं आहे? A. हा मग अशा ह्या केस मध्ये थेरम काय सांगतो बघा. tangents बघा. The tangents drawn from an external point tangents, दोन tangents plural an external point on a circle. सर्कल वरती बाहेरून दोन ड्रॉ केलेले tangents are congruent. हे दोन्ही कसं असतात? हे दोन्ही congruent असतात. गिवन थिंग्स काय? A एक बाहेर एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंट पासून ह्या सर्कल वरती मी काय करतो? दोन टँजंट्स ड्रॉ करतो आणि त्या दोन्ही टँजंट्सचं लेंथ काय असणार आहे? सेम असणार आहे. प्रूफ म्हणजे टू प्रूफ काय प्रूफ करायचं आपल्याला? सेगमेंट AB congruent to सेगमेंट AC. हेच प्रूफ करायचं आपल्याला. ते आपण थेरम बघूया. हे झालं. परत एकदा सांगतो बघा. The length of the tangents which are drawn from an external point for a given circle are equal in length or congruent. मग हे झालं. आपण काय करूया? डायरेक्ट प्रूफ बघूया. प्रूफ कसं प्रूफ करता येईल? कंस्ट्रक्शन बघा. हे जॉइन करूया. जॉइन OC and OB. तुम्ही लिहा कंस्ट्रक्शन कसं बघा. जॉइन OC and OB. आता प्रूफ बघा कसं प्रूफ करता येईल. and also join OA and also join OA in a triangle OAC and a triangle OAB. OAC
सेगमेंट ओसी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओबी. हे आणि हे दोन्ही कॉन्ग्रुएंट कशावर ना एका सर्कलचा रेडियस. नेक्स्ट आता हे एक साइडचा पेअर मिळाला. नेक्स्ट बघा आणि एक साइड सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OA. कारण काय कॉमन साइड. हे दोन्ही कसं आहे दोन्ही ट्रायंगल आहे कॉमन आहे. त्यानंतर बघा हे आणि हे आम्हाला किती लिहिता येईल 90 लिहिता येईल. सो अँगल OCA इक्वल टू अँगल OBA. कारण ते अगोदरचं थेरम होता द टँजंट्स बाय थेरम. थेरम कोणता बघा द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट ऑन अ सर्कल इज परपेंडिकुलर टू the tangents drawn at any point on the circle is perpendicular to radius. मग हे अँगलचं पेअर मिळालं. आता कॉन्ग्रुएंट लिहिता येईल SAS टेस्ट वरना. सो ट्रायंगल OAC ट्रायंगल OAB SAS क्रायटेरियन किंवा टेस्ट. आता CBSE टेक्स्ट मध्ये वगैरे कसा हे क्रायटेरियन असं एक्सप्रेस करतात किंवा टेस्ट लिहिलं तर सुद्धा चालेल. मग आता ह्याचा आपल्याला करस्पॉन्डिंग साइड देता येईल. तेच सेगमेंट AC सेगमेंट AB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे थेरम प्रूव्ह करायचं होतं. आता हे दोन थेरम आपण बघितलो आणि ह्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स आपण बघू. आता पहिला एक्झाम्पल बघा 3.1 चा. हे सर्कल आहे आणि हे टँजंट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे A आणि सेंटर कोणता आहे त्या सर्कलचं C. मग आता हे त्या सर्कलचं रेडियस किती आहे 6 सेंटीमीटर. बघा हे जॉइन करतो मी. आता पहिला आन्सर बघा पहिला क्वेश्चनचा आन्सर अँगल CAB हे अँगल किती बघा. line is a tangent to a circle at point A. It touches the circle at point A. मग आता बाय थेरम वरून बघा हे सर्कल आहे आणि हे टँजंट. सर्कल आणि टँजंटच्या मध्ये अँगल किती असतो 90 डिग्री. सो 90 डिग्री. सो अँगल CAB equal to 90. त्याला रिझन तेच द्यायचं. द टँजंट drawn at any point on the circle is perpendicular to बघा the tangent drawn at any point on the circle is perpendicular to radius at point of what? At point of contact. म्हणजे हे जे काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यात आणि टँजंट आणि रेडियसच्या दरम्यान अँगल हे 90 डिग्री असतो. हे झाला पहिला आन्सर. पहिला क्वेश्चन काय होता अँगल CAB चं व्हॅल्यू किती 90 डिग्री आणि त्याचा थेरम. ज्योमेट्री मध्ये कंपल्सरी एखादे डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिला तर त्याची थेरम किंवा त्याचे रिझन आपल्याला मेन्शन करायचं असतो. नेक्स्ट बघा. What is the distance of point from line AB? Point C is the center and line AB is what? Tangent. हे सर्कल आहे आणि हा सेंटर आणि हे टँजंट असल्यामुळे हे पॉइंट कुठे लाईज होत असणार बघा. This point is lies on circle. A line AB is a tangent. So therefore, point A lies on the circle. So point A lies on the circle. आता हे सर्कल वरती असल्यामुळे इथून इथपर्यंत किती होईल बघा. सो डिस्टन्स
distance CA becomes what? Distance CA becomes radius of the circle. सर्कलचं ते काय होईल? रेडियस होईल. So distance between point C and E equal to how much? 6 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर होईल? 6 सेंटीमीटर होईल. हे झालं दुसरा आन्सर. AB चं व्हॅल्यू किती? 6 आणि हे सुद्धा 6 आहे. इन ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल CAB अँगल A इक्वल टू किती? 90 डिग्री. अँगल A चं व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. मग आता पायथागोरस आपण यूज करूया. हां, BC स्क्वेअर AC स्क्वेअर AB स्क्वेअर. BC स्क्वेअर इक्वल टू बघा, BC स्क्वेअर इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर डायरेक्ट लिहितो हे 72. 36 आणि 36 ॲडिशन किती? 72. मग आता BC स्क्वेअर इक्वल टू 72 असेल तर BC इक्वल टू बघा 36 तुझा BC इक्वल टू किती असेल? 6 रूट. जे सेंटीमीटर वगैरे दिला तर सेंटीमीटर लिहा, किती सेंटीमीटर. सो BC चा व्हॅल्यू किती? 6 रूट 2 सेंटीमीटर. इथे तुम्ही लिहू शकता बाय पायथागोरस. हे बघा, हे 90 डिग्री असल्यामुळे हे राइट अँगल ट्रायंगल होते. मग हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. मग हे थर्ड क्वेश्चन झालं. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन. व्हॉट इज द मेजर ऑफ हे CAB बघा, CAB हे 6 आहे, हे 6 आहे. हां, आता दोन साइड इक्वल असल्यामुळे इन ट्रायंगल CAB AC equal to AB, so therefore triangle CAB is isosceles triangle. कोणता ट्रायंगल होईल? आयसोसेलेस ट्रायंगल. मग आता दोन साइड इक्वल असल्यामुळे समद्विभुज आयसोसेलेस आणि त्याच्या लगतचा करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा काय असणार? इक्वल असणार. सो अँगल CAB इक्वल टू अँगल ABC. कशावरना? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. बघा, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम परत एकदा सांगतो. बघा, CAB आता हे 6 आहे, हे 6 आहे. हे दोन्ही इक्वल असल्यामुळे हे लगतचे जे कोन असतो, अँगल असतो, ते दोन्ही कसं असणार? इक्वल असणार. डायरेक्टली त्याचा रिझन काय लिहायचं? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्यानंतर बघा, इन ट्रायंगल CAB plus ACB plus ABC इक्वल टू 180. आता ह्याचा आणि ह्याचा तिन्हीचा बेरीज किती होते? ॲडिशन किती होते? सम ऑफ मेजर बाय प्रॉपर्टी. ट्रायंगलची प्रॉपर्टी लिहा बाय प्रॉपर्टी. तिन्हीचा बेरीज किती? 180. आता मी काय करतो, हे दोन्ही इक्वल आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये ABC विचारले, मग ह्याचा ऐवजी मी काय देतो? ABC देतो. ABC. आता ह्याचा व्हॅल्यू बघा, सॉरी CAB ची व्हॅल्यू 90 आहे. हे दोन्ही इक्वल आहे. मग ACB आणि ABC दोन्ही इक्वल असल्यामुळे परंतु क्वेश्चन ABC मध्ये आहे, मग हे ABC लिहितो कारण B आणि C बघा, B आणि C इक्वल आहे. सो ABC इक्वल टू 180. सो 2 अँगल ABC इक्वल टू बघा, हे 90 इकडे घ्या, हे मायनस हे 90 डिग्री. सो अँगल ABC इक्वल टू हाऊ मच? अँगल ABC चा व्हॅल्यू 45 डिग्री. दुसरा एक्झाम्पल बघा, हे फिगर ऑब्झर्व करा. हे एक्सटर्नल पॉइंट आहे आणि हे RM आणि RL दोन्ही कसं असणार आहे? टँजंट्स. बघा, RM हे दोन्ही टँजंट्स आहेत आणि त्याचं सेंटर कोणता? O. आता हे जॉईंट करायचं. हां, नेक्स्ट बघा, OR ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आणि रेडियस किती आहे बघा? 5. मग एवढ्या
सेम लिहितोय कारण डायमेन्शन सेम किंवा थेरम आहे ते बघा. इन ट्रायंगल OMR अँगल OMR इक्वल टू 90. मी काय लिहितो OMR ह्या ट्रायंगल मध्ये OMR चं व्हॅल्यू 90 डिग्री लिहितो कारण काय द tangent drawn at any point on the circle is perpendicular to radius. बघा हे टँजंट झाला हे रेडियस आणि ह्या दोन्हीच्या दरम्यान अँगल किती असणार आहे 90 डिग्री असतो. तुम्ही हे ट्रायंगल घेऊन सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता काय प्रॉब्लेम नाही. मग आता असं आहे बघा OMR 5 हे 10. मग आता ह्याचा पायथागोरस आपण यूज करूया. OR² OM² MR². OM² MR² OR² असतो. 10 ची वर्ग 5 चा वर्ग आणि हे MR MR ची व्हॅल्यू 100 - 25 75. MR इक्वल टू बघा √75. MR इक्वल टू बघा किती येते 25 3 जा हे व्हॅल्यू किती 5√3 सेंटीमीटर. MR ची व्हॅल्यू किती येते 5√3. आणि सेम बघा MR इक्वल टू RN. MR इक्वल टू RN इक्वल टू किती 5√3 लिहायचं कारण दोन्हीची व्हॅल्यू सेम असो पण तेच त्याला सुद्धा थेरम काय बाहेरून एका पॉइंट वरून एखादे दोन टँजंट्स आपण ड्रॉ केलो तर ते दोन्ही टँजंट्सचे लेंथ काय असणार आहे सेम असणार. त्यानंतर दुसरे क्वेश्चन बघा. दुसरी क्वेश्चन काय आहे MRO चं व्हॅल्यू MRO MOR 5 10. आता ह्याच्यातला हे राईट अँगल ट्रायंगल झाला. आता हे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे OR काय असणार बघा OR हे हायपोटेन्यूस असणार आहे. हे हायपोटेन्यूस आहे. एक 30 60 90 एक थेरम आहे. काय थेरम आहे बघा जर एक ट्रायंगल 30 60 90 ची जर असेल ना बघा असेल ना 30 डिग्रीच्या समोरची बाजू BC हे कर्णाचा निम्मा असतो म्हणजे 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. आणि 60 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे AB हे √3/2 टाइम्स ऑफ AC. जर एका ट्रायंगल मध्ये ते ट्रायंगल कसं असायला पाहिजे 30 60 90 त्या केस मध्ये 30 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे BC हे कर्णाचा किती असतो निम्मा असतो आणि 60 डिग्रीच्या समोरची बाजू कोणता AB आणि हे √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस असतो. मग आता हे दोन्ही बघा हे कोण आपण काय कन्सिडर करूया एक कोण x कन्सिडर करूया. ह्याच्या समोरचं बघा किती आहे 5 OM आणि हे कर्णाचं किती टाइम्स होईल बघा 5 आहे की नाही 5 1/2 टाइम्स ऑफ 10 म्हणजे कर्णाचा हे निम्मा झाला. म्हटल्यावर याची कॉन्व्हर्स वर ना सो अँगल MRO इक्वल टू किती 30 डिग्री. MRO किती होईल हे 30 होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे अँगल सुद्धा किती दाखवता येईल 30 दाखवता येईल कारण हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना कसं असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार. ट्रायंगल OMR कसं OM ला ON OR ला OM ला OM काय होईल बघा इन ट्रायंगल
90 डिग्री. कारण थेरम वरनं लिहित आहे टँजंट आणि बघा टँजंट आणि रेडियस त्याच्यातला अँगल किती असतो परपेंडिक्युलर ते किती डिग्री असणार आहे 90 डिग्री असणार. म्हणजे हे काय गुणाकार करायचं आपल्याला बघा हे अँगल हे टँजंट आणि हे रेडियस दोन्ही मधला अँगल हे अँगल मिळाला आणि OM सेगमेंट OM सेगमेंट OM रेडियस. नेक्स्ट सेगमेंट OR सेगमेंट OR हे कॉमन साइड आहे हे कॉमन साइड. कुठल्या टेस्टवर होईल बघा ट्रायंगल OMR हे SAS टेस्ट. हे टेस्ट वरना पुढे काय लिहितात बघा आता ह्याचा आपण काय करूया करस्पॉन्डिंग पार्ट्स लिहूया. MRO इक्वल टू NRO corresponding angles of congruent triangles. Corresponding angle of congruent triangles. मग आता MRN कसं लिहिता आहे दोन्हीचं ऍडिशन करता येतं. MRN हे किती आहे O हे आणि हे दोन्ही इक्वल आहे. सो MRN कसं लिहिता आहे MRO प्लस NRO. आता हे दोन्ही इक्वल आहे हे किती 30 आणि हे किती 60 झालं. सो अँगल MRN इक्वल टू किती 60 डिग्री. थर्ड एक्झाम्पल बघा त्या सर्कलचं सेंटर O आणि एक्सटर्नल पॉइंट R पासून ह्याच्यावरती दोन टँजंट्स ड्रॉ केलेले असून त्याचं नाव काय RN आणि RN बघा सेगमेंट RN आर ते टँजंट्स हे गिवन. काय प्रूव्ह करायचं आपल्याला OR कसं आहे OM आणि बघा OM आणि ON ला हे दोन्ही काय अँगल बायसेक्टर आहे असं प्रूव्ह करायचं. बघा इन ट्रायंगल OMR ट्रायंगल ONR अँगल OMR इक्वल टू अँगल ONR इक्वल टू बघा कॉन्ग्रुएंट आहे इक्वल आहे 90 डिग्री. त्याला रिझल्ट घ्या टँजंट्स टँजंट बघा हे टँजंट आणि रेडियस याच्यातला अँगल 90 डिग्री. ते तुम्ही असं ड्रॉ करू नका ते स्टेटमेंट लिहायला लागेल. नेक्स्ट सेगमेंट OM कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OM रेडियस एका सर्कलचं रेडियस. नेक्स्ट सेगमेंट OR सेगमेंट OR OM ON इक्वल OR ला OR इक्वल असतं कारण कॉमन साइड आहे. मग आता हे दोन्ही ट्रायंगल बघा ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR कशावरना साइड अँगल साइड टेस्ट किंवा क्रायटेरिया. मग ह्याचा आपल्याला आता काय देता येईल ह्याचे इक्वल पार्ट्स म्हणजे कॉन्ग्रुएंट पार्ट्स अँगल MOR इक्वल टू अँगल NOR अँगल MRO इक्वल टू कॉन्ग्रुएंट इक्वल टू NRO corresponding angles of congruent triangle. बघा हे दोन्ही इक्वल आहे MON. आता हे दोन अँगल इक्वल असल्यामुळे हे मधलं काय होईल बायसेक्टर होईल. नेक्स्ट हे दोन इक्वल आहे हे दोन इक्वल असल्यामुळे OR काय असणार सो देयरफॉर OR इज द बायसेक्टर फॉर अँगल MON and angle MRN. मग हे 3.1 चा तीन एक्झाम्पल्स कव्हर केले असून एक एक्झाम्पल आहे ते एकदम इझी आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. आपला ऑनलाइन क्लास सुद्धा चालू असणार ॲट द सेम टाइम आपण बऱ्याच मुलांपर्यंत ऑनलाइन क्लासेस वगैरे आपल्याला कव्हर रीच करता येत नाही कारण बऱ्याच कारणामुळे. सो दोन्ही बाजूने आपण क्लास चालवतो
त्याची जास्तीत जास्त फायदा घ्या. काय अडचण असेल तर ग्रुपला लगेच तुम्ही